Now today we will discuss about enhancement in food production. New unit in the NCERT book आणि याच्यामधला concept आपण पाहू आज plant breeding. Now how there is a origin of agriculture. Prehistoric man led nomadic life. Prehistoric ancient man led nomadic life. He lived as hunter, gatherer. He collects seed, fruits, tubers, rhizome from the field. सुरुवातीचा प्राचीन मनुष्य जो होता हा प्रीहिस्टॉरिक मॅन नोमॅडिक होता, भटकं जीवन जगत होता, हंटरर आणि गॅदरर होता. शिकार करायचा आणि कलेक्ट करायचा सीड्स, फ्रूट्स, ट्यूबर्स, राईझोम. Then he knows the potentiality of seed. Potentiality of seed, importance of water. Then he knows potentiality of seed, importance of water and natural phenomenon around him. Then ancient man knows about the potentiality of seed in growing the new plant variety. He knows the importance of water and natural phenomenon around him. मग सुरुवातीचा जो मनुष्य होता एन्शंट मॅन हा नोमॅडिक होता, हंटरर गॅदरर होता. सीड्स, फ्रूट्स कलेक्ट करायचा, रायझोम आणि शिकार करायचा. परंतु कालांतराने त्याला सीडची पोटेन्शियलिटी समजली. त्याला समजलं की सीड मातीत टाकलं की त्याच्यापासून एक झाड तयार होऊ शकते. ही नोज द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर अँड नॅचरल फिनॉमिनन अराउंड हिम. So he started the growing the variety. He started the growing the variety of pulses, cereals. But then there is a increase in population. Population त्याची increase झाली आणि पॉप्युलेशन इन्क्रीज दिवसेंदिवस होत असल्यामुळं मग अन्नाचा तुटवडा पडला. शॉर्टेज ऑफ फूड ग्रेन. देयर इज अ शॉर्टेज ऑफ द फूड आणि फूड ग्रेनचा शॉर्टेज आल्यामुळं मग जेनेटिक्सची मदत घेण्यात आली इन ग्रोईंग द न्यू प्लांट व्हरायटी, न्यू हायब्रिड व्हरायटी. हायब्रिड व्हरायटी डेव्हलप करण्याकरता मग जेनेटिक्सचा वापर केला गेला. अँड धिस इज नथिंग बट द प्लांट ब्रीडिंग. व्हॉट इज प्लांट ब्रीडिंग? प्लांट ब्रीडिंग मीन्स इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट. इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट मीन्स प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंग मीन्स इम्प्रूव्हमेंट ऑफ genetic pattern of crop plant. Improvement of genetic pattern of crop plant in relation to their economic use. Plant breeding means improvement of heredity of crop plant.
improvement of the heredity of crop plant. So what is plant breeding? Is the improvement of crop plant, improvement of genetic pattern of crop plant in relation to their economic use. Plant breeding means improvement of the heredity of crop plant. Now what are the aims and objectives of the plant breeding? Plant breeding चे aims आणि objectives काय? The aims and objectives of plant breeding is the production of the superior hybrid variety. Superior hybrid variety, production of high yielding varieties, production of disease resistant varieties, डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज तयार करणे, प्रोडक्शन ऑफ सुपेरियर हायब्रिड व्हरायटी दॅट आर सुपेरियर दॅन द पॅरेंटल व्हरायटी. पॅरेंटल व्हरायटीपेक्षा जास्त सुपेरियर हायब्रिड व्हरायटीज डेव्हलप करणं, हाय इल्ड व्हरायटीज तयार करणं, जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटीज तयार करणे, डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज तयार करणे, पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज डेव्हलप करणे. पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज डेव्हलप करणे टू मेंटेन द डिझायरेबल कॉम्बिनेशन्स ऑफ कॅरेक्टर इन द प्लांट बॉडी. Desirable combinations of characters, these are developed through the plant breeding technique. प्लांट ब्रीडिंगने आपण डिझायरेबल कॉम्बिनेशन कॅरेक्टर्सचे प्लांट व्हरायटीमध्ये, क्रॉप व्हरायटीमध्ये निर्माण करू शकतो. एलिमिनेशन ऑफ द अनडिझायरेबल कॅरेक्टर्स फ्रॉम प्लांट व्हरायटी. एलिमिनेशन ऑफ अनडिझायरेबल कॅरेक्टर्स फ्रॉम प्लांट व्हरायटी. अनडिझायरेबल कॅरेक्टर जर का क्रॉप व्हरायटीमध्ये असतील तर ते आपण एलिमिनेट करू शकतो, काढून टाकू शकतो. प्रोडक्शन ऑफ न्यूट्रिशनली इम्पॉर्टंट व्हरायटी, हाय न्यूट्रिशनल कंटेंट व्हरायटीज. ज्या प्लांट व्हरायटीमध्ये न्यूट्रिशनल कंटेंट जास्त असतील अशा प्लांट व्हरायटीज डेव्हलप करणे. प्रोडक्शन ऑफ एन्व्हायरमेंटल स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटीज. एन्व्हायरमेंटल स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटीज डेव्हलप करणे. वॉटर स्ट्रेस, ड्रॉट याच्यात सुद्धा सर्वाईव्ह होणाऱ्या व्हरायटीज निर्माण करणे. So which are the aims and objectives of the plant breeding technique? What is plant breeding? Improvement of crop plant, improvement of genetic pattern of crop plant in relation to their economic use, improvement of heredity of crop plant. The aims and objectives of plant breeding is the production of superior hybrid variety, production of high yielding variety, production of disease resistant varieties, production of pest resistant varieties, and development of desirable combination of characters in the plant variety, elimination of the undesirable characters from plant variety, and production of higher nutritional content plant varieties, production of environmental stress resistant plant variety. Which are the steps involved in plant breeding technique? That is the collection of variability, germplasm collection, entire collection of all alleles of a gene in a particular crop plant, seeds. एखाद्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये सर्व अलील्सचं जे एंटायर कलेक्शन असते त्याला म्हणतात जर्म प्लाझम कलेक्शन. सो collection of variability, then the evaluation and selection of the parents. Parental varieties सिलेक्ट केल्या जातात.
जसं ही एक ए आणि बी व्हरायटीज आहे, व्हीट व्हरायटीज आहेत. एका व्हरायटीमध्ये हाय इल्डिंग कॅरेक्टर असेल, हायर इल्ड असेल, आणि दुसऱ्या व्हरायटीमध्ये डिसीज रेजिस्टंट कॅरेक्टर असेल. ही डिसीज रेजिस्टंट व्हरायटी आहे बी, आणि ही जी ए आहे व्हीट व्हरायटी आहे. या दोन्ही व्हीट व्हरायटी एका व्हरायटीमध्ये, एका प्लांटमध्ये हायर इल्ड कॅरेक्टर आहे आणि दुसऱ्या प्लांटमध्ये डिसीज रेजिस्टन्स हे कॅरेक्टर आहे. हे दोन कॅरेक्टर आपल्याला एकत्र आणायचे असतील तर या दोन क्रॉप व्हरायटीचा क्रॉस करायचा, म्हणजे क्रॉस हायब्रिडायशन करायचं. क्रॉस हायब्रिडायशन करून नवीन हायब्रिड व्हरायटीज डेव्हलप केली जाते. जसं गव्हाचेच हे दोन प्लांट आहेत. एका प्लांटमध्ये हायर इल्ड कॅरेक्टर आहे, दुसऱ्या प्लांटमध्ये डिसीज रेजिस्टंट हे कॅरेक्टर आहे. दोन्ही डिझायरेबल कॅरेक्टर्स आहेत. मग हे चांगले कॅरेक्टर्स आहेत. हे दोन कॅरेक्टर आपल्याला एका झाडात आणायचे असतील तर या दोन झाडाचं क्रॉस करायचा, क्रॉस पॉलिनेशन करायचं आणि नवीन हायब्रिड व्हरायटी डेव्हलप करायची. सो हिअर देर इज अ प्रोडक्शन ऑफ द न्यू हायब्रिड व्हरायटी. दोन प्लांटचा क्रॉस करून नवीन हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केली जाते, म्हणजे क्रॉस हायब्रिडायशन केलं जाते, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन केलं जाते. सो फर्स्ट स्टेप इन प्लांट ब्रीडिंग इज द कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी, मीन्स जर्म प्लाझम कलेक्शन. द एंटायर कलेक्शन ऑफ ऑल अलील्स ऑफ ए जीन in a crop plant, that is called as germplasm collection. त्यानंतर सिलेक्शन ऑफ पॅरेंट. दोन पॅरेंटल प्लांटचं सिलेक्शन केलं. इथं हे व्हीट प्लांट आहेत दोन, याचं सिलेक्शन केलं. दोन्ही डिझायरेबल कॅरेक्टर्स आहेत. दोन्ही प्लांटमध्ये डिझायरेबल कॅरेक्टर आहेत. हे आपल्याला मिक्स करायचे असतील तर क्रॉस हायब्रिडायशन करा, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन करा. क्रॉस पॉलिनेशन करून जी हायब्रिड व्हरायटी तयार होईल याला म्हणतात रिकॉम्बिनंट व्हरायटी. धिस इज द रिकॉम्बिनंट व्हरायटी. न्यू हायब्रिड व्हरायटी इज द रिकॉम्बिनंट व्हरायटी. ही जी रिकॉम्बिनंट व्हरायटी आहे, नंतर या रिकॉम्बिनंट व्हरायटीचं टेस्टिंग केलं ते ऑफ सुपेरियर रिकॉम्बिनंट व्हरायटी. ज्या हायब्रिड व्हरायटीज आपल्याला मिळाल्या असतील ज्याच्यात डिझायरेबल कॅरेक्टर्स आहेत अशा प्लांट व्हरायटी सिलेक्ट केल्या जातात आणि त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन केलं जाते. याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन केलं जाते कंटिन्युअसली. देअर इज अ सेल्फ पॉलिनेशन फॉर 2 to 3 जनरेशन और अप टू 5 जनरेशन. नंतर या सुपेरियर रिकॉम्बिनंट ही जी हायब्रिड व्हरायटी आपल्याला भेटली याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन करतात कंटिन्युअसली टू ऑब्टेन द प्युअर लाईन कॅरेक्टर्स. प्युअर लाईन मीन्स होमोझायगॉसिटी. होमोझायगॉसिटी तयार होण्याकरता, युनिफॉर्मिटी मिळण्याकरता, प्युअर लाईन व्हरायटीज डेव्हलप करण्याकरता, ट्रू ब्रीडिंग व्हरायटी डेव्हलप करण्याकरता हा जो रिकॉम्बिनंट असतो, म्हणजे ही जी नवीन हायब्रिड व्हरायटी आपण डेव्हलप केली याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन करायचं कंटिन्युअसली फॉर 5 to 6 जनरेशन आणि होमोझायगॉसिटी डेव्हलप केली जाते. So this is the fourth step, that is selection and testing of superior recombinant म्हणजे हायब्रिड व्हरायटी. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण व्हेरिएबिलिटीचं कलेक्शन केलं. कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी मीन्स जर्म प्लाझम कलेक्शन. द एंटायर कलेक्शन ऑफ ऑल अलील्स ऑफ ए जीन इन अ क्रॉप प्लांट, दॅट इज कॉल्ड ॲज जर्म प्लाझम कलेक्शन. नंतर सिलेक्शन केलं पॅरेंटल प्लांटचं. जसं हे गव्हाच्या दोन प्लांट आहेत त्याचं सिलेक्शन केलं. नंतर क्रॉस हायब्रिडायशन करून नवीन हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केली. सुपेरियर रिकॉम्बिनंट तयार केला हा. नंतर याच्यामध्ये कंटिन्युअसली सेल्फ पॉलिनेशन केलं आणि प्युअर लाईन होमोझायगस कॅरेक्टर्स डेव्हलप केले प्लांटमध्ये. आणि नंतर त्याचं टेस्टिंग केलं. फायनल स्टेप टेस्टिंग, रिलीज अँड कमर्शियलायझेशन ऑफ न्यू कल्टिव्हर. म्हणजे नवीन जी व्हरायटी आपण तयार केलेली आहे हीच व्हरायटी, त्याचं टेस्टिंग करणे आणि त्याचं टेस्टिंग करण्याकरता डिफरंट ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये, वेगवेगळ्या एरियामध्ये, जसं भारताचा एरिया आहे त्याच्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये तिथं ती व्हरायटी ग्रो करून पाहिली जाते आणि त्याच्यावर कोणते एन्व्हायरमेंटल इफेक्ट होतात, सॉईल इफेक्ट काय होतात हे सर्व चेक केलं जाते.
त्याला म्हणतात टेस्टिंग, रिलीज अँड देन कमर्शलायझेशन ऑफ दिस न्यू कल्टिवर. म्हणजे ही जी नवीन हायब्रिड व्हरायटीज असतात हे नंतर ही व्हरायटी फार्मरपर्यंत पोहोचवली जाते. सो दीज आर द स्टेप्स इन्वॉल्ड इन प्लांट ब्रीडिंग टेक्निक. प्लांट ब्रीडिंग टेक्निकमध्ये खूप महत्त्वाच्या स्टेप आहेत. कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी, इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट, क्रॉस हायब्रिडायझेशन, सिलेक्शन टेस्टिंग ऑफ सुपेरियर रिकॉम्बिनंट आणि फायनल 5वी स्टेप आहे टेस्टिंग, रिलीज अँड कमर्शलायझेशन of new cultivar. Now what is green revolution? Green revolution is, what is green revolution? Green revolution, improvement in food supply. Green revolution means improvement in food supply that results from growing high yielding varieties. Improvement in food supply that results from growing high yielding varieties, it is called as the green revolution. Father of green revolution. Green revolution means improvement in food supply. Improvement in food supply that results from growing high yielding varieties. High yielding varieties called as green revolution. Father of green revolution, Norman Borlaug. Norman Borlaug is the father of green revolution and father of Indian green revolution. Dr. M.S. Swaminathan. Dr. M.S. Swaminathan is the father of Indian green revolution. Dr. Norman E. Borlaug is the father of green revolution. Dr. Norman Borlaug developed wheat variety. Wheat variety Sonalika, Kalyan Sona. Sonalika and Kalyan Sona, these are the wheat varieties produced by Dr. Norman Borlaug in Mexico during the 1963 मध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉगनी सोनालिका, कल्याण सोना ह्या हायब्रिड व्हरायटीज, व्हीट व्हरायटीज डेव्हलप केल्या. सिमिलरली राईस व्हरायटीज, दीज आर ऑल्सो प्रोड्यूस. सेमीडॉर्फ राईस व्हरायटी, दीज आर IR8, 36. These are produced in Manila, Philippines, तायवान मध्ये सुद्धा राईस व्हरायटी डेव्हलप झाल्या. इंडियामध्ये जया अँड रत्ना, these are the rice varieties, high yielding varieties developed in India. These are Jaya and Ratna. Green revolution मुळेच wheat production in India increases from 11 million tons to 75 million tons. Rice production also increases. Rice production increases up to 89.5 million ton. Wheat production increases up to 75 million ton. हे सर्व ग्रीन रिव्होल्यूशन मुळे शक्य झालं. तसं शुगरकेनमध्ये सुद्धा नवीन हायब्रिड व्हरायटी डेव्हलप झाली बाय द क्रॉसिंग ऑफ सॅकॅरम ऑफिसिनॅरम अँड सॅकॅरम बर्बेरी. ह्या दोन शुगरकेन व्हरायटीजचा क्रॉस करून नवीन शुगरकेन व्हरायटी डेव्हलप करण्यात आली. मिलेट्समध्ये सुद्धा
जवार, बाजरा, मेज याच्यामध्ये सुद्धा वॉटर स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटीज डेव्हलप करण्यात आल्या. हे सर्व ग्रीन रिव्होल्युशनमुळं शक्य झालं. So this is the first part in enhancement in food production, that is the plant breeding. आपण आज स्टेप घेतल्या प्लांट ब्रीडिंगच्या 5 महत्त्वाच्या स्टेप. Collection of variability, evaluation, selection of parent, cross hybridization, selection, testing of superior recombinant, testing and release, commercialization of new cultivar. Now today we will stop here. We will continue the lecture in the next.